दरम्यान इथे मुंबईमध्ये राजकीय नेत्यांमध्ये सध्या काय घडामोडी चालल्या त्यांची कशा पद्धतीने धावाधाव सुरू आहे अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्यासोबत आहेत। मनोज, खरं तर ही बंडखोरी शमवण्यासाठी राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली। ही बंडखोरी शमवण्यासाठी राजकीय नेत्यांची सध्या कशी धावाधाव सुरू आहे, मुंबईमध्ये काय पाहायला मिळतंय? बरोबर कल्याणी, आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक आपण बघितलं काही दिवसांवरती आहे। 18 तारखेला ही निवडणूक आहे आणि 22 तारखेला याचा निकाल लागणार आहे। पण आपण बघितलं महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक होते, त्यामुळे या ठिकाणी फॉर्म्युला हा ठरत नव्हता। पहिला आपण या ठिकाणी फॉर्म्युला बघितलं तर 12, 4 आणि 1 असा फॉर्म्युला होता आणि त्यानंतर आपण बघितलं बैठकांवरती बैठकाचं सत्र तिन्ही नेत्यांमध्ये तरी सुरू होतं आणि इतर नेते देखील आपण बघितलं भाजपाचे असतील, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाकडून बैठक होत होती, बैठका होत होत्या, पण कुठेतरी फॉर्म्युला ठरत नव्हता। आणि त्यानंतर आपण बघितलं केंद्रामध्ये हा फॉर्म्युला ठरला गेला। केंद्रामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी चर्चेमधून हा फॉर्म्युला ठरला। त्यामध्ये भाजपला 11, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 अशा जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक असल्यामुळे या ठिकाणी 17 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी 17 उमेदवार देखील हे निश्चित झालेले होते आणि त्यामध्ये अनेक बंडखोर असतील, अनेक अपक्ष असतील, त्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आणि त्यावरती काल पत्रकार परिषद देखील महायुतीकडून घेण्यात आलेली होती आणि त्यामध्ये 17 उमेदवार यांची नावंही समोर टाकली गेली आणि आपण बोलण्यात आली आणि त्यावरती आपण याच ठिकाणी सर्व उमेदवारांना वोट करायचं असं देखील या ठिकाणी आपण सांगण्यात आलं आणि त्यामागे आता सर्वांचं लक्ष लागलं जे बंडखोरी ज्यांनी केलेली त्यांना मागे घेण्यासंदर्भात। आणि या ठिकाणी सर्व नेते आपण ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर ज्यांनी बंडखोरी केली त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी बोलणी करत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत। पण या ठिकाणी आपण आजचा शेवटचा दिवस आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी किती जण अर्ज मागे घेतात आणि किती जण बंडखोरी करतात हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यातल्या मतदारसंघातले कोणते उमेदवार आता उमेदवारी अर्ज मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। 17 ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक कशा पद्धतीने पार पडते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सगळ्या प्रतिनिधींचे खूप खूप धन्यवाद माहितीसाठी।